9वं आमरण उपोषण सुरू आहे मनोज जरांगे पाटलांचं। त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी, मराठ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी 40 अंश सेल्सिअस या रणरणत्या उन्हामध्ये आज सकाळपासून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांनी उपोषणास्त्र उगारलेलं आहे। आरक्षणाच्या लढ्यातलं हे त्यांचं 9वं उपोषण आहे। दरवेळेला आमरण उपोषण करणारे जरांगे पाटील यावेळेला थेट भर उन्हात उपोषणासाठी बसलेत। अन्नाचाही त्यांनी त्याग केलेला आहे। उपोषणासाठी जरांगेंनी यावेळेला कोणताही मांडव टाकलेला नाहीये, त्यांच्या डोक्यावर छत नाहीये। या दृश्यांमधून आपल्याला कल्पना येईल की मनोज जरांगे पाटील यांचं उपोषणाचं, आंदोलनाचं यावेळचं ठिकाण नेमकं कसं आहे। केवळ एका बाजेवरती बसत जरांगे पाटलांनी सरकारकडे त्यांच्या मागण्या लावून धरल्यात। कालपासून मराठा आरक्षणाच्या उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी जरांगेंची मनधरणी करण्याचे प्रयत्न केलेले आहेत। काल संध्याकाळपासूनच जरांगेंची समजूत काढण्यासाठी हे दोनही नेते आंतरवालीत दाखल झाले। मात्र जरांगेंची समजूत काढण्यात काल त्यांना अपयश आलं। त्यानंतर आजही विखे पाटील मागण्यांचा मसुदा घेऊन किंवा सरकारी मसुदा घेऊन जरांगे पाटलांसोबत पुन्हा एकदा चर्चेसाठी गेले, पण थेट माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोरच विखे पाटलांना मनोज जरांगेंनी चांगलंच सुनावलं। आता सरकारनं जरांगेंच्या मागण्यांवरती सकारात्मक तोडगा काढण्यासाठी एक विशेष मसुदा तयार केलाय। हा मसुदा जरांगेंना मान्य असेल की नाही हे पाहावं लागेल आणि येत्या काही दिवसात, येत्या काही काळात हे स्पष्ट होईल की मनोज जरांगे या मसुद्यामुळे समाधानी आहेत की ते त्यांचं आमरण उपोषण असंच पुढे सुरू ठेवतील। तर सरकारनं यावेळेला जो नवा मसुदा मनोज जरांगे पाटील यांच्या समोर ठेवलेला आहे, त्या मसुद्यातले काही प्रमुख मुद्दे आपण पाहूया। 58 लाख नोंदींची माहिती संकेतस्थळावरती उपलब्ध केली जाईल, त्याची प्रतही दिली जाईल। हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी जातीचे दाखले दिले जातील। दाखले देण्यात निष्काळजीपणा करणाऱ्यांवरती कारवाई करण्यात येईल। विभागीय आयुक्त जात पडताळणी प्रमाणपत्रांचा दर 15 दिवसांनी आढावा घेतील। सातारा गॅझेट लागू करण्यावरती महाधिवक्त्यांचं मत घेऊन कार्यवाही केली जाईल। महिन्याभरात मराठा आरक्षण कक्ष मंत्रालयात स्थापन केला जाईल। आंदोलकांच्या 275 वारसांना मदत दिली आहे आणि उर्वरित 31 वारसांना 15 दिवसातच मदत सरकारी पातळीवरती दिली जाईल। कुणबी प्रमाणपत्रांच्या वाटपासाठी 8 दिवसात हेल्पलाईनची स्थापना करण्यात येईल। तहसीलदार दर 15 दिवसांनी ग्रामस्तरीय समित्यांचा आढावा घेतील। तर मोडी भाषेचं मराठीत भाषांतर करण्यासाठी अभ्यासकांचे एक पॅनल सुद्धा सरकारी पातळीवरती उभं केलं जाईल। ईडब्ल्यूएस मधनं निवड झालेल्या उमेदवारांबाबत कायदेशीर मार्गदर्शन घेण्याचं आश्वासन सुद्धा सरकारकडनं दिलं जात आहे। माननीय न्यायमूर्ती, माजी न्यायमूर्ती शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ देण्याचं आश्वासन सुद्धा या प्रस्तावात आहे। सारथी संस्थेचं बळकटीकरण करू असंही सरकार म्हणतंय। अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला अतिरिक्त निधी देण्याचं आश्वासन मनोज जरांगेंना सरकारी पातळीवरनं दिलं जात आहे। त्या प्रस्तावावरती, सरकारच्या मसुद्यावरती मनोज जरांगे पाटील सध्या विचार करतायत, पण आंदोलनावरती ते ठाम आहेत। आपला जीव गेला तरी चालेल, पण आपण आंदोलन करणारच असं मनोज जरांगे पाटलांनी सांगितलंय आणि सरकारला त्यांनी इशाराही दिलाय। स्वातंत्र्य मंत्रालय मुख्यमंत्री घोषणा केली की झालं, 1 महिन्याची गरज नाही। कारण त्यांची नुसती घोषणा झाली, कुणाच मागणी नसू। विखे पाटील साहेब, फक्त आम्हाला समजून घ्या, फक्त समजून घ्या। आम्ही तुमच्या राजकारणाला अडा येणार नाहीत, तुमच्या मंत्रिपदाला अडा येणार नाहीत, माणूस म्हणून तुम्हाला अडा येणार नाही। पण तुम्ही या राज्याचे जबाबदार मोठे मंत्री आहेत आणि मुख्यमंत्री आहेत, म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय की नुसत्या घोषणा होत हे तुमच्याशी भांडतोय, आडवं बोलत नाही, तुम्हाला अपमान करून माघारी पाठवत नाही, हे तुम्हीच करू शकता। करपडून मरायला तयार आहे किंवा फडणवीसांच्या गोळ्याने मरायला तयार, पण मी हटायला तयार नाही, हे एक लक्षात घ्या। फक्त हल्ल्याचा प्रयोग झाला, सरकारला तुम्हाला तिघाला पण लय जड जाणार, 2 मुख्यमंत्री लय जड जाणार। राज्यातलं आंदोलन कधीच बंद नाही होणार, तुम्हाला रडकुंड येणार। आंदोलन थांबवतो तरी थांबणार। ड्राफ्ट काय बघूयात, सरकारने काय सूचना दिल्यात त्या बघूयात। तर हे आंदोलन थांबवता सरकार अक्षरशः रडकुंडीला येईल असं मनोज जरांगे पाटील म्हणतात। दरम्यान राधाकृष्ण विखे पाटलांनी या मसुद्यामध्ये ज्या काही त्रुटी असतील त्या त्रुटी दूर करण्याचं, त्यावरती विचार करण्याचं एक प्रकारे आश्वासन दिलंय। कारवाई बऱ्यापैकी पुढे चाललेली आहे।
काही त्रुटी होत्या, आम्ही काही नाकारत नाही. सर्वांच्या वतीने शासनाच्या वतीने विनंती करतो की जो पण तुमच्या अभ्यासकांशी त्यांना चर्चा करायची, याच्यावर अंतिम त्याची मान्यता घ्यायची आहे. नंतर मग पाहिजे ते मला संध्याकाळपर्यंत कळवतील. तिथं जर अभ्यासकांशी चर्चा केल्यानंतर त्यांचं समाधान झालं, आम्ही त्यांच्या अभ्यासकांनी केलेल्या सूचनेवर आम्ही कार्यवाही केली किंवा करू शकलो नाही, तर मग शेवटी आंदोलनाचा मार्ग तर मोकळाच आहे. तर तोपर्यंत तरी आमची विनंती त्यांनी मान्य करावी. आणि मनोज जरांगे पाटलांचं हे उपोषण सुरू असताना मुख्यमंत्र्यांची सुद्धा प्रतिक्रिया आली आहे. ओबीसी समाजावरती, ओबीसी समाज बांधवांवरती कोणताही अन्याय होऊ न देता मराठा समाजाला न्याय मिळवून देणारच असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. सरकार या प्रश्नावर नेहमीच सकारात्मक आहे. सरकारने वारंवार निर्णय घेतला आहे. प्रत्येक वेळी जेव्हा अडचण आली त्यावेळी सरकारने निर्णय घेतलेला आहे. आणि या संदर्भात मी एवढंच सांगेन की सरकारची भूमिका पारदर्शक आहे, सरकारची भूमिका सकारात्मक आहे आणि ती भूमिका आम्ही सातत्याने मांडतो आहे. मी असं स्पष्टपणे सांगतो, एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला द्यायचं अशा प्रकारचं या सरकारने कधीही केलं नाही, आम्ही करणार नाही. ओबीसी समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठा समाजाचंही त्या ठिकाणी समाधान करू, त्याकरताही सगळे निर्णय आम्ही घेऊ, पण त्यावेळी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार नाही. तर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण आंदोलन सुरू केल्यानंतर आता ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके हे सुद्धा आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. उद्यापासून उपोषण करण्याचा इशारा लक्ष्मण हाकेंनी सुद्धा दिलाय. तर मनोज जरांगेंच्या मागण्यांनुसार ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नसल्याचं बबनराव तायवाडेंनी सांगितलंय. उद्यापासून सगळ्या ओबीसी बांधवांच्या वतीनं आक्रमक असं आंदोलन, जरांगे बाजवर बसलाय, आम्ही ढेकळात बसून उद्यापासून आरक्षण जाहीर करणार आहोत. उद्या गाव, ठिकाण आणि वेळ आम्ही तुम्हाला उद्या सकाळी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार आहोत. त्या दिवशी राष्ट्रीय ओबीसी महासंघ या महाराष्ट्रातील 60% ओबीसींना घेऊन रस्त्यावरती येईल आणि आपल्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करेल. त्यांच्या मागण्या मी काल बघितल्या होत्या की त्यानुसार अजूनपर्यंत तरी कुठल्याही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागलेला मला दिसत नाही, दिसून येत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.